एवढी चुरचुरीत झाले ना आणि डाळ भिजत घातलेली होती त्यामुळे ती शिजले पण चांगले आतपर्यंत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेत आम्ही. मुगाची डाळीची भजी बनवायसाठी डाळ भिजत घालतोय आम्ही. किती तास भिजत घालणार शीतल डाळ ही? रात्री भिजत घालणार. आता रात्रीची घातली का उद्या सकाळच्याला ही होईल आहे ना? होईल. हा. आणि मग नंतर वाटणार आणि तुझं काम करणार. अर्धा किलो आहे डाळ. हो. मुगाच्या डाळीची आज आम्ही भजी बनवतोय. त्याच्यासाठी मुगाची डाळ रात्रभर भिजत घातली. आता ती पाण्यातून बाहेर काढून पाट्यावर वाटून घ्यायची मस्तपैकी कुरकुरीत भजी होण्यासाठी. भजीमध्ये टाकण्यासाठी ठेच्याची तयारी केली आणि कांदा पण चिरून ठेवला. ठेच्यासाठी घेतलंय मिरची, आलं आणि जिरं यांचा ठेचा बनवणार भजी टाकण्यासाठी. आणि हा कांदा चिरून ठेवलाय. कांदा असाच टाकणार. हा, गोल भजी करायची आहेत ना म्हणून. आणि हे मसाले काढलेत. धना पावडर काढले, तिखट काढलंय, हळद काढलंय आणि मीठ काढले. सोडा बिडा टाकणार का ह्याच्यात तुम्ही? नाही टाकणार. गरम तेल करून टाकायचं मोहन म्हणून. हो काय. मूग डाळ आमची वाटून पूर्ण झाले. आता भजीचं पीठ भिजवायची तयारी चालू झाली. आता ती मूग डाळ पातेल्यामध्ये काढून घ्यायची वाटलेली. पाणी नाही घातलं अजिबात? अजिबात पाणी नाही घातलं. भिजत घातलेली ना रात्री त्यामुळे ती मस्त झाले बारीक बारीक. आणि जो आपण ठेचा बनवलाय आलं मिरची जिऱ्याचा तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तेल तापत ठेवले त्यातलं मोहन टाकणार ना ह्याच्यामध्ये? हो. आता पिठामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे, तिखट, धना पावडर आणि मीठ. जो आपण 4-5 कांदे चिरले ते पण टाकून घ्यायचे. बारीक कांदा चिरायचे. पिठामध्ये आपल्याला कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे, बारीक चिरलेली मस्त कोथिंबीर. आणि बाइंडिंग साठी थोडस तांदळाचं पीठ टाकायचंय. बाइंडिंग पण येतं आणि कुरकुरीत पण भजी होतात मस्तपैकी. तांदळाचं पीठ. आता ह्याच्यात पाणी टाकायचं नाही. जेवढं भिजेल तेवढं करून घ्यायचंय. आणि जर वाटलं की खूप पातळ बनतंय तर थोडंसं अजून तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं म्हणजे ते घट्टपणा येतो त्याला. आणि अशी भजी तळून घ्यायचे. थोडंसं ह्याच्यामध्ये मोहन घालणार आहात ना? हे तेल आम्ही तापत ठेवलंय ना त्यातलंच थोडंसं तेल घ्यायचंय आणि त्या पिठावर असं टाकून घ्यायचं. तुम्ही हे करू नका, तिला सवय आहे रोजची त्यामुळे तिने ते केलंय. तुम्ही हात पण नका वापरू, चमचा वापरा. नवीन पद्धतीची भजी बनवतोय आम्ही. मुगाची भजी सहसा घरामध्ये केली जात नाही, पण जे लोक ऑफिस वर्कर आहेत त्यांना माहिती आहे. पार्टी बिर्टी जेव्हा असते ना दुपारची तेव्हा कांदा भजीपेक्षा मुगाची भजी खायला लोकांना आवडते. आमच्या ऑफिसला बरेचदा पार्टीला हेच असतं. मीटिंग नंतरचा नाश्ता असतो हा मूग डाळीची भजी. घरी बनवून नक्की बघा. आणि तोपर्यंत आमची भजी बनतात तोपर्यंत सबस्क्राईब करा चॅनलला आमच्या, केलं नसेल तर. झालंय ना पीठ आपलं? आता पिठाची गरज आहे का? थोडंसं टाक शीतल, थोडंसं टाक बस. सरसरीत नाहीच केलंय पीठ, थोडंसं घट्ट सरच पाहिजे आहे ना? हो. ठेवणार काय हे का लगेच तळणार? लगेच तळणार. लगेच तळायची सुरुवात. असं झालं पाहिजे. नेहमीच्या भजीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट आहे पीठ हे. तेल चांगलं तापलंय. त्याच्यामध्ये आता गोल गोल भजी करून सोडायची आहेत. बारीक बारीक गोळे करून. गोल अशी नाही, हाताने पीठ ओढायचं आणि पटपट सोडायचं. जसं हातात पीठ येतंय तसं ओढायचं आणि सोडायचं. त्याला काय आकार नाही द्यायचा. फास्ट काम आहे. बरेच सोडलेस वरतीकडे. त्याच्याशी खाणार काय तुम्ही लोक? चटणी बनवायची आहे. भजी शिजून तयार झालेत. मस्तपैकी कलर पण आलेला आहे त्यांना. सही कलर आलाय. मंचुरियन सारखी दिसते. नाही, मंचुरियन वाले भजी तळतायत ना, मंचुरियन वाले भजी मंचुरियनचा आलाय म्हणून आकार पण त्यांनी मंचुरियन सारखा मस्त दिलाय. गोल गोल मस्त झालं. सही झाले. सोडून घेते.
स्पीड बघा कामाचा आमच्या. तिला सवय आहे सोडायची, पटपट पटपट पीठ ओढते आणि लगेच सोडते. भारी दिसते एकदम. श्रावण चालू आहे ना, श्रावणामध्ये ही भजी आणि गणपतीला पण ही बनवू शकतो नैवेद्याला. भारी आहे एकदम. नैवेद्याला नाही, मीठ आपण त्यात कांदा टाकलाय ना. आता शीतल चटणीची तयारी करते. त्याच्यासाठी आता नारळ घेतलाय आणि 4-5 मिरच्या घेतल्यात. कारण मिरच्या कमी घेतल्यात कारण की ह्याच्यामध्ये पण आपण मिरचीचा ठेचा घेतलाय ना भाज्यांमध्ये, नाही तर जास्त तिखट होईल. असं बघा, शीतल नारळवाली आहे ना, मग नारळ शीतल फुकट भेटतात आणि फोडते पण तीच. मग फुकट. फुटला. हिरव्या मिरच्याची आम्ही भाज्यांशी खायला चटणी बनवतोय. त्याच्यासाठी खोबरं घेतलंय, कोथिंबीर घेतली, मिरची घेतली आणि मीठ घेतलंय. अशी पातळ चटणी बनवणार, इडलीला बनवतात अशी. भजी त्यात बुडवून खायला. हा, भजी बुडून खायला. भजी बऱ्यापैकी झालेत आमची. आता तिसरा आहे ना, 2दा झालीत करून. तिसऱ्यांदा तळणं चालू आहे. पटपट होत आहे आणि होत आहेत पण एकदम भारी. खाऊन बघितलंस का आरती? टेस्ट करून बघा. रोज आम्ही जे बनवू ते थोडंसं कावळ्याला ठेवतो. तर आज भजी बनवते, ती भजी पण ठेवते कावळ्याला. कावळा येतो आणि खाऊन जातो. ती खाते आमची भजी. आई चांगली झाली काय? चांगली करणारे मेंबर खात आहेत. संपली भजी. चांगली झाले, शीतल? कुरकुरीत आणि पौष्टिक नाश्ता. सही झाले एकदम. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक करा. कुरकुरीत मुगाच्या डाळीची भजी बनवले आणि सोबत मस्त हिरव्या मिरचीची चटणी बनवले. आतपर्यंत शिजले चांगली भजी. एकदम भारी झाले ना, मस्त एकदम सुपर टेस्टी. मोड अजून एवढी चुरचुरीत झाले ना, आणि डाळ भिजत घातलेली होती त्यामुळे ती शिजले पण चांगले आतपर्यंत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेत आम्ही.